सगळ्यांनी म्हणायचं नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर्व जागे ना? आज आपल्याला नव्याने जागवायचंय, बरोबर? सगळं म्हणजे टीम निरगुडी स्कूलची टीम असणारे आपण सर्व शिक्षकेतर कर्मचारी. आज ॲक्च्युली बघा, मी शिंदखेड्यात येऊन आता 20 वर्ष होत आले, पण मी निरगुडीला आज पहिल्यांदा आले. म्हणजे गावाजवळ एवढ्या जवळ असून पण आपण थोडं बाजूला जातो. तर आमच्या आजच्या प्रोजेक्ट चेअरमन तस्लीम शमशी मॅम यांच्याशी मी बोलत होती, कारण सरांचं जे वृक्षारोपणाचं काम बऱ्यापैकी चालू असतं त्यांच्या ग्रुपचं. मी त्यांना बोलले की आपल्याला वृक्षारोपणाचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं की आपण निरगुडीच्या स्कूलला घेऊयात. तर मी म्हणजे मला वाटतं मी एका क्षणात त्यांना बोलले की ठीक आहे आपण, कारण नवीन जागेवर नवीन ग्रुप, जसं तुम्हाला आता सुट्टीत जर तुम्ही कुठे गावाला गेला, एखादी नवीन मैत्रीण जर भेटली, 2 दिवस भेटली तरी ती कायम लक्षात राहते, बरोबर? तसं आज आम्ही थोडं शिंदखेडा सोडून बाहेर यायचं ठरवलं. आणि मला वाटतं तुमच्या इथलं वातावरण खूपच छान आहे, म्हणजे आता नेहमीच डोळ्यासमोर राहील शाळा, बरोबर? तर खूप मस्त. आणि तुम्ही इतके फ्रेश बसलेले, सर्व एकदम शिस्तीत, ते बघून मला खूप छान वाटलं. आणि इनर व्हील काय आहे, तर जसं सामाजिक संस्था असतात NGO, तर पूर्ण वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं महिलांची संस्था इनर व्हील. आणि ते आपल्या शिंदखेड्यात चालू करून आम्हाला आता 2.5 वर्ष पूर्ण झाले. आणि मला वाटतं जसं काम चालू आहे क्लबचं, मेंबरशिप पण वाढते, त्या पद्धतीने नेहमीच हे काम सुरू राहील. आणि जसं शाळेकडून आम्हाला सहकार्य मिळालं, त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट इथे घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू नेहमी. तर तुमची साथ सगळ्यात महत्त्वाची आहे. आता वृक्षारोपण हा प्रोजेक्ट आपण का घेतो, तुम्ही सर्व शाळेत शिकतात. आता तुम्ही बघत असाल आपण उन्हात बसलो, इतक्या कमी उन्हात पण आपल्याला डोळ्यांना, प्रत्येकाच्या डोळ्यांचा आकार बदलला आहे, त्रास होतो उन्हाचा. हे जे ऊन वाढतंय त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं